अचानक बायका गायब व्हायला लागल्या होत्या। जणू त्या अंधारात काहीतरी दडलंय। सुगंधा रात्री गायब झाली। धनाजीराव आणि रुक्मिणी मस्त गप्पा मारत बसलेले असतात। अचानक बबन्या येतो। बबन्या घाबरलेला असतो। त्याच्याकडे पाहून धनाजीराव पुढे सरकतात। त्याला प्रश्न विचारतात, काय रे बबन्या, काय झालं, एवढा का घाबरला आहे? बबन्याच्या आवाजामध्ये दीर्घगंभीरता, भीती स्पष्ट जाणवत असते। बबन घाबरलेल्या स्वरात बोलत होता। बोलता बोलता तो मागे पुढे पाहत होता। जणू त्या अंधारात काहीतरी लपलंय, काहीतरी दडलंय असं बबनला वाटत होतं। बबन्या म्हणतो, मालक, मुंजाचा आक्रोश वाढलाय। फक्त पोरीच गायब होत आहेत। सुगंधा रात्री गायब झाली आणि सुगंधा शेतात गेली होती टोपल्या विणायला, रात्रीच गायब झाली। काय काय सांगतोयस काय? धनाजीराव ताडकन उभे राहिले। त्यांचा चेहरा गंभीर झाला। माईला संध्याकाळी घराच्या बाहेर पडणं धोक्याचं झालंय। धनाजीराव आणि बबन्या यांचं बोलणं चाललेलं असतं। तेवढ्यात बबन्या धनाजीरावांना म्हणतो, मालक, ते जे पिंपळाचं झाड आहे ते त्या पिंपळाच्या झाडासारखं दिसतंय, इथं पण मुंजाचा वास आहे का? ही गोष्ट अशा गावातली आहे ज्या गावात दिवसेंदिवस बायका गायब होत असतात। गावामध्ये भीतीचं वातावरण झालेलं असतं। अशातच गयाच्या गायब होण्यामुळे गावामध्ये हाहाकार माजतो आणि चालू होतो तो खेळ सावल्यांचा। गयाचं शरीर हे छिन्न विछिन्न अवस्थेत सापडलं। हे खरंच कुठल्या माणसाने केलं होतं की अमानवी शक्तीने? गया, सुगंधा आणि शकीला गायब झाली होती। अचानक बायका गायब व्हायला लागल्या होत्या। पुढे नक्की काय झालं? जर हे गूढ उलगडायचं असेल तर मुंजाचा आक्रोश, आर किशोर यांचं पर्व पहिलं हे पुस्तक नक्की वाचा।